असं करते, अजून नाही आली. आज बघतोच हिला. हा स्वतः फिरत बसते आणि मी आपलं टेन्शन घेत बसायचं. येऊच दे आता, तिला बघतोच मी. काहीच ऐकून नाही घेणार मी आज. कुठे गेली होतीस? सांगून जाता येत नाही? फोन नाही करता येत? अहो शांत व्हा. मी जगन्नाथजींकडे गेले होते. जगन्नाथजींकडे का? अलका आईंचा फोन आला होता मला. खूप मोठी अडचण झाली होती. काय? सावली, हे फोन करून सांगायला होतंस तुम्हाला. मी आलो असतो ना तिथे. सारंग सर, मला काहीच सुचलं नाही. हे सगळं अचानक झालं आणि त्यात जगन्नाथजी नव्हते घरी. त्या बिचाऱ्या एकट्या होत्या, घाबरल्या होत्या. थोड्या वेळाने जगन्नाथजी आलेच म्हणा. बहुतेक जगन्नाथजींनी कोणाला तरी फोन केला असावा, कारण त्या अधिकाऱ्यांना कोणाचा तरी फोन आला आणि त्यांनी मग कारवाई थांबवली. सावली, एक गोष्ट लक्षात घे. भैरवीजी जर जगन्नाथजींसोबत असं वागू शकते तर आपल्या वाईटावर पण उठू शकते ते. बरोबर बोलताय तुम्ही. त्यांनी तर मला सरळ सरळ धमकी दिली आहे. आणि तुम्हाला सांगू, माझ्या तोंडून चुकून निघणार होतं की हे सगळं ऐश्वर्या मॅडमने केलंय. नाही 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 नाही, ते नको बोलू, कारण ऐश्वर्याचं लोकेशन सापडलंय देवाला. मग देवाभाऊ पकडत का नाही येत त्यांना? हा प्रश्न मी पण विचारला त्याला, पण त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे. आणि हे बघ सावली, तिला पकडून जरी सगळ्यांसमोर आणलं ना तर ती मान्य करणार आहे का? या आधी पण तिने कबूल केलेलं नाहीये. दादाच्या वेळेला पण नाही केलं, तुझ्या वेळेला पण नाही केलं. त्यामुळे त्याचा काही फायदा नाहीये. यापुढे पाऊल उचलताना जरा विचार करून उचलावं लागेल. कोण आहे तुम्ही? का माझ्या तोंडावर कपडा टाकलाय? सोडा मला. कोण म्हणतोय मला? जेवढी शांत बसशील ना तेवढं चांगलं आहे तुझ्यासाठी. तुला माहितीये मी कोण आहे? हा, ऐश्वर्या मेहंदळे. माझ्या नादी नाही लागायचा. अशी अवस्था करेन ना, स्वप्नात पण विचार नाही केला असशील. कोणाच्या सांगण्यावरून करतोयस हे? कोणी सांगितलं करायला? नाव सांग. बोल ना मूर्खा, बोल. काय करतोयस? काय चाललंय काय मला कळत नाही. कोणी सांगितलंय तुम्हाला हे करायला? अरे पप्पा, हो पप्पा, तुम्ही कुठे गेला होतात? कधीपासून वाट बघते मी तुमची. तू इथे? सॉरी, मी परमिशन न घेताच आत आले. तिथे बाहेर कोणीच नव्हतं म्हणून. हे माझं घर नाही आणि हे ज्यांचं घर आहे ते बाहेर गेले. सो ते येतील ना तेव्हा नंतर या तुम्ही. तुम्ही? तारा, मी आई आहे तुझी. हे असं आहो जाओ करून मला परक का करतेस बेटा? आई म्हणून जन्म दिला असशील तू, पण माझी आई कधीच नाही झाली. तारा, इतकं कडू नको ग बोलू माझ्याशी. मी तुला भेटायला आले होते अगं. मकर संक्रांतीच्या दिवशी तुझ्यासोबत काय झालं ते कळलं मला. ते लोक तुला अशी कशी वाईट वागणूक देऊ शकता? मला अजिबात आवडलेलं नाहीये ते. खूप वाईट वागलेत ते लोक तुझ्याशी. मला वाटलं त्या सगळ्यानंतर तू खूप टेन्स्ड असशील म्हणून तुला भेटायला आले. शेवटी आई आहे ना मी तुझी. आईची काळजी समजून घे बेटा. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं ना की हे घर माझं नाहीये. हे ज्यांचं घर आहे त्यांची परमिशन घ्या आणि मग या. तारा प्लीज.
म्हणजे तू मान्य करतेस ना की हे घर तुझं नाहीये. मग का राहते अशा परक्या घरात? बेटा विसरू नको, तुझं एक हक्काचं घर आहे जे तुझं स्वतःच आहे. माझं हक्काचं घर आता राहिलंच नाही. त्या घरातून सुद्धा मला त्यांनी हाकलून दिलंय. तुमचीच कृपा म्हणायची. थँक्स टू यू. तारा, असं नाहीये बेटा. तारा, अगं ते घर तुझं हक्काचं नाहीये. ते सासर आहे तुझं. आपलं घर तुझं हक्काचं घर आहे बेटा. ज्या घरात तुझा जन्म झाला, तू लहानाची मोठी झालीस, आपण इतके छान क्षण ज्या घरात घालवले ना, आपलं ते घर तुझं हक्काचं आहे. चल बेटा, आपल्या घरी चल, मी तुला घ्यायला चल. कुठल्या तोंडाने तुम्हाला आज घरी घेऊन जायला आलीयस ग? तुझ्या चुकांची शिक्षा मला भोगावी लागते. ही जी काय आज माझ्यावर वेळ आली ना, ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आली. तुझ्यामुळे मी सगळं गमावून बसले ग. माझं नाव तर खराब झालंच आहे, पण माझ्या हक्काची माणसं सुद्धा गमावून बसली. काय ऐकलं मी तुझं सगळं? पश्चाताप होतोय मला आता सगळ्या गोष्टींचा. त्या प्रत्येक शब्दाला हो हो करत राहिले आणि माझ्या पायावर धोंडा मारून घेतला मी. तुला ऐकलं नसतं ना तर आज सुखाचा संसार करत असते ग. या जगात तुझ्यासारखी आई नसते. तुला नाही म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते मला.